दळते आणि कुत्र पीठ खाते. याचा अर्थ काय होते की एका माणसाला नाही का काहीतरी कष्ट करायचे, ठीक आहे, आणि दुसऱ्याला नाही का याचा फायदा घ्यायचा. याला काय म्हणतात, आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातं. त्याच्यानंतर शब्द नाही का काय येतो, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. याचा अर्थ काय झाला की समजा माणसाने एक अपेक्षा केली कुठेतरी की मला असा असा फायदा एवढा झाला तरी मी माझ्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे, एवढाच फायदा आहे. त्यापेक्षा कितीतरी पट तुमचं भलं व्हा. अपेक्षा छोट्याची केली, भेटलं. अपेक्षा केली, भेटलं. म्हणजे तुम्ही एकाच गोष्टीची अपेक्षा केली आणि निसर्गाने तुम्हाला भर भरून दिलं, म्हणजे जे पाहिजे त्याच्यापेक्षा. बाबा मी आंधळा आहे ना, अपेक्षा आहे की एकच डोळा की मला जग बघताय. निसर्ग म्हणला ठीक आहे, तू छान व्यक्ती आहेस, तर तुला दोन डोळे. बरोबर. म्हणजे आंधळांच्या अपेक्षा क्षुल्लक गोष्ट आहे, पण नियतीनं त्याला खूप मोठं काहीतरी दिलं. असंच असतं की एक छोटी अपेक्षा केली, निसर्ग भरभरून देतो. आंधळा मागतो देव देतो दोन डोळे, ठीक आहे. त्याच्यानंतरची म्हण आहे की आंधळ्या बैरेसी गाय. आंधळ्याला बैरेसी गाय, आंधळा बैरेसी गाय. आता प्रॉब्लेम एक आहे, आंधळ्याला दिसत नाही, ज्याला दिसते. आंधळ्याला दिसत नाही, ऐकू येते, आणि याला बहिऱ्याला ऐकू येत नाही. एकमेकाला मदत करायला असमर्थ आहे, असमर्थ, काहीच मदत करू शकत नाही. समजा आंधळ माणूस आहे, बरोबर आहे. या माणसानं नाही का काय केलं, समजा याला नाही का काय केलं त्यानं, आंधळ्या माणसानं एखादी गोष्ट नाही का समजा बोलून दाखवली, त्याला तोंड आहे ना आंधळ्याला, तो बोलून दाखवायला लागला, पण इकडला माणूसच बहिरा आहे, त्याला ऐकू येईल का? बरं, या बहिऱ्याला काहीतरी नाही का इकडल्या दिसायला लागलं, डोळे आहेत त्याला दिसायला लागलं, पण इकडला माणूस नाही का इकडला बहिऱ्याला बोलता येत नाही, ती नाही का इकडला काही फायदा नाही करता येत, ऐकता येत नाही इकडल्याला. म्हणजे एकमेकाची जोड असमर्थ गोष्ट आहे, हे काही फायदा होत नाही दोघांचा रिलेशन. अशी गोष्ट आंधळ्या बहिऱ्याचा कधी कार्यक्रम जमत नाही. एकमेकाचा दोस्ताना करून सुद्धा असंच होत आहे. एकाला बोललेलं दुसऱ्याला ऐकू येणं आणि एकाला पाहिलेलं दुसऱ्याला दिसत, म्हणजे दोन्हीसाठी ही गोष्टी मदत करणं असमर्थ आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा एक शब्द येतो कोणता, आधी पोटोबा मग विठोबा. म्हणजे आधी पोटोबा, आधी पोटोबा, पोटोबा आणि मग विठोबा. विठोबा देवाचं नाव, ठीक आहे. विठोबा, विठोबा देवाचं नाव. देवाचं नंतर काम करायचं, अगोदर पोटाचं करायचं. पोटोबा म्हणजे अगोदर पोट पाहायचं. मला जर समजा एखाद्या गडावर देवाच्या भेटीला जायचं, पोटात ताकद म्हणजे अन्नच चक्कर येऊन पडायला, दोन घास खाल्ले मग पायऱ्या चढता येते. अगोदर मग विठोबा. सोय अगोदर स्वतःच्या जीवाची करायची. स्व नावाचा व्यक्ती स्वतःच अस्तित्व जर संपलं तर काय करावे स्वतः, आणि स्वतःला अगोदर जगवलं तर देवाला जगवलं, बरोबर आहे. म्हणून अगोदर सुरुवात करायची स्वपासून. ते अगोदर पोटोबा. मग कोणी जर म्हणलं नाही हो देवा धर्माला अगोदर, बरेच लोक असे करतात की सर उपासनापासून अगोदर निवड देवाला ठेवायचा. तुम्ही चक्कर येऊन पडायला लागले, बिमार पडायला लागले, चक्र यायला लागला, तरी तुम्ही नाही काय त्याला अगोदर नका निवड ठेवण्यापेक्षा दोन घास पोटातल्या पेशीला पण लागते. खरा ईश्वरत्व त्याच्यातच आहे. जिवंत पेशी मारायच्या आणि दगडाच्या देवाला पूजा करायची. स्वतः अगोदर स्वतःवर होणारा अन्याय. आपल्या आतमध्ये शेकडो प्राणी आहेत पेशी नावाचे, त्या प्राण्याला अगोदर दया करायची. दया मात्रा करुणा तुम्हाला शिकवलीच की अगोदर आतमधल्या जीवाला जगवायचं. ते प्रत्येक पेशी तुमच्यापेक्षा वेगळा पार्ट आहे, त्याला जगवा. अगोदर पोटोबा मग विठोबा. नाही तर आम्ही अगोदर नका चक्र येऊन पडायला लागलो, होमोग्लोबिन कमी झालं, अॅनिमियाची शिकार झालो, म्हणून बिमार आहोत. भारतातले 38% स्त्री अॅनिमियाचे शिकार व्हायला लागले, तरी अगोदर आम्ही विठोबा मग पोटोबा. 12 वाजता जेवायचं नाही, मा आरती झाल्याशिवाय करायचं काही नाही. अगोदर गिळायचं, गप्पा गप्पा आणायचं. देव बिलकुल लाज घालत नाही त्याचं आल्यावर.
त्याच्यासाठी तुम्ही सगळे प्रिय येतात. करुणेचा माहेरघर म्हणजे ते करुणेचा मोठा महासागर आहे. करुणा प्रेम त्याच्यात लपलेलीच आहे की तो काय तुम्हाला येऊ देणार नाही. जेवण केलं म्हणजे तुम्हाला डायचा दोन व्हायचं असलं नसतं. सायंटिफिक पण पाहायचं, ईश्वरत्व पण पाहायचं, अगोदर कोणतं बनणार. ओके. दुसरी गोष्ट की आधीच उल्हास त्यात थांबून मास मुळात आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळसाच्या वृत्तीला पोषक अवस्था आधीच उल्हास मग थांबून आधीच उल्हास त्यात फाल्गुन 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 महिना आळसासाठी पोषक मास म्हणजे महिना. ठीक आहे. आता प्रॉब्लेम आहे, पहिलेच आम्हाला आळशी वृत्ती आवडते आणि त्याच्यात मन रमवतो. आळशीपणा भिनलेला आहे कोणतं काम न करणे. ऑलरेडी आम्हाला उल्हास आहे आळशी कोणतं काम न करण्याचा उल्हास. बस शांत राहायचं, बस आपल्या एन्जॉय करायचं उल्हास. आणि या महिन्यात तर आळशीपणाला फाल्गुन महिन्यात मजाच मजा म्हणजे काय आईसच आहे. म्हणजे मी पहिलाच आळशी आणि त्यात मजेशीर वातावरण भेटले. येस फाल्गुन महिना आधी तो एन्जॉय करते म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. पहिलेच आपल्यासाठी आळशीची वृत्ती आहे त्यात अजून पोषक वातावरण सोयीचं वातावरण ते अजून आळशी बनवतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा एक शब्द येतो कोणता आहे की आपण जसे लोकाला शिवून आपले आपण जसे लोकाला आणि शिमूण आपल्या आपल्या ठीक आहे. कळतंय का? या बरेच वेळेस आपण काय करतो लोकांचे दोष शकतो. ते तसा ती तशी ती वृत्ती आपल्या आतमध्ये आहे. आपल्याला कधी बघितलं का आपण अभ्यास करावा. बाजूच्या मैत्रिणीला आपला सल्ला मला किती पाठायचं स्वतःला प्रश्नच नाही. शेंबूड आपल्याच नाही. माझा अभ्यास काहीच नाही. लोकांसोबत खूप छान वागावं. मोठी माणसं घरातली मैत्रीपूर्ण वागलं पाहिजे. घरचे वडीलधारी मंडळी मैत्रीपूर्ण वागलं पाहिजे. सगळे ती शेजाऱ्यासोबत भांडणे म्हणजे सल्ले द्यायला लागले. आपण हसी बघायला की बाबा 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 काय लोक रे किती गदर वागायला लागले, भांडण करायला लागले. हे पण भांडणच करायला लागले. म्हणजे आपण लोकांना असतो ते काहीतरी वाईट करायला लागले आणि आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला कळत नाही. आपला शेंबूडच आपल्याला दिसतो. लक्षात ठेवायचं आपण जेव्हा लोकांना नाकाला दिसायला लागलं बघ 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 तुझ्या नाकाला शेंबूड आहे. आपली तर सरस्वती गळायला लागली की गंगा यमुना पाझर तलाव आपला आहे सतत चालू तरी आपला दिसायला का. म्हणून जरा काय म्हणतात आपण असे शेंबूड आपल्या ठीक आहे. त्याच्यानंतरचा शब्द येतो का आहे आपलेच दातन आपलेच पोट. आपलेच दातन आपलेच पोट. कधी कधी आपण जेवण करायला सुद्धा ठीक आहे आणि त्या आपल्या दातानं कचकून चावलं ओठाला आपल्याच बोलायला आपण गप्पा गोष्टी मारायला चावलं आपल्या दातानं काय होते. कोणावर रागावता दातावर रागावता की ओठावर. मूर्ख दाता तू माझ्या ओठाला का चावलंस. दात कोणाचा आहे आपलाच. ओठ कोणाचे होतं आपलेच. म्हणून कधीतरी आपल्याच घरातला असा एखादा व्यक्ती असते की त्याची चूक राहते ते आपल्याला बोलते आणि धड आपल्याला त्याला रागावता येते. म्हणजे माणूसही आपलाच शिव्या खाणारे आपणच. म्हणजे आपला जाताने आपलेच बोट. लक्षात ठेवायचं. जवळच्या माणसाची आपल्याच जवळच्या प्रिय माणूस होते धड त्याला रागवता येत नाही, धड त्याला मारता येत नाही, धड सांगता येत. म्हणून म्हणतात आपलेच जाताने. असं होतं का तुमच्यासोबत कधी कधी की जवळची मैत्रीण राहते तीच कुठेतरी चूक करते आपला जीव तिच्या दारात असते. नाही माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि मग बेस्ट फ्रेंड आहे तर तिने चूक केलेली राहते. एक तर तिला म्हणता येत नाही की तू चुकीची आहे कारण मला तिला मैत्री गमवायची